पालघर जिल्ह्यातल्या वाडामध्ये वाडा भिवंडी महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। मध्यधुंद आनंद मेडेकर नावाच्या एका टेम्पो चालकानं रस्त्यात अशी मृत्यूची शर्यत लावली की या घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नांदेडचा राहणारा टेम्पो चालक आनंद मेडेकर हा बोईसरहून भिवंडीच्या दिशेने रिकामा टेम्पो घेऊन जात असताना त्याने वाडा ते नेहरोली फाट्या दरम्यान 3 मोटरसायकल स्वार आणि रस्त्याने चालत असलेल्या पादचाऱ्यांना चिरडलं। या घटनेत अशोक कलिंगडा आणि अजिंक्य बोराडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अशोक कलिंगडा यांच्या पत्नी अलका कलिंगडा यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघातात त्यांचा 14 वर्षीय मुलगा अजित कलिंगडा यांच्यासह आणखी 4 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर वाडा पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। वाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। आज या ठिकाणी जी काही दुर्घटना घडली, ॲक्सिडेंटमध्ये 2 लोक मृत्युमुखी पडली, 2 सिरियस आहेत, क्रिटिकल विषय आहे, त्यांना ठाण्याला पाठवलेलं आहे आणि 2 लोकांना तो उपचार सुरू आहे। खरं म्हटलं तरी खूप दुर्दैवी घटना आहे, परंतु जेव्हा मी इथं पाहणी करण्यासाठी आलो आणि या हॉस्पिटलची पाहणी केली, खरोखरच अतिशय बिकट अवस्था आणि आज मी पाहिले इथं 2 रुग्णांचा मृत्यू झाला, 2 जर सिरियस झाले आणि जर इथं सगळ्या सुविधा असत्या, इथं तर मी माहिती घेतली तर साधं एक्सरे देखील इथं येणं आहे, ते जरी असलंच तरीसुद्धा भिवंडी किंवा ठाण्याला पाठवायला लागतो। म्हणजे सगळ्याच सुविधा अपुऱ्या आहेत। खरं म्हटलं तर ही शासनाची आणि नेत्यांची उदासीनता असतो आणि म्हणूनच हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि हा सगळा सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे, अधिकार आहे। तो आपण काय त्यांना काम करून का त्याच्यावर निर्माण नाही करतो, त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे तो आणि तो मिळाला पाहिजे। पण ही परिस्थिती पाहिली खरोखरच इथं आणि वाड्यासारख्या भागात दुर्गम भाग आहे जिथं आदिवासी समाज बहुभाग राहतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला माहीत आहे की त्यांची कशी बेताची परिस्थिती आहे। ह्या परिस्थितीत त्यांना उपचारासाठी ते प्रायव्हेट हॉस्पिटल तर जाऊ शकत नाही, पण शेवटी सरकारी रुग्णालय जरी अशा अवस्थेत असलं तर मग ते कशा प्रकारे उपचार घेणं, म्हणून हे सगळं चुकीचं आहे। आजच्या दिवशी फक्त मी एवढंच सांगेन का हॉस्पिटल असेल, त्यांची व्यवस्थापन असेल किंवा शासनाच्या काही योजना असतील, ह्या चुकीच्या दृष्टीनं होत आहेत। योग्य अशा प्रकारचं इथं हॉस्पिटल उभं राहायला पाहिजे, कारण शेवटी हा जो भाग आहे गरीब भाग आहे, अतिशय गरीब लोक इथं राहतात आणि म्हणून सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असं हॉस्पिटल होणे इथं भविष्याची गरज आहे आणि ते व्हायला पाहिजे।